नमस्कार, मी ॲडव्होकेट DM दराडे. आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण जामीनचे प्रकार बघितले, ज्याला आपण की अँटिसिपेटरी बेल आणि रेग्युलर बेल हे दोन प्रकार बघितलेले आहेत. पण मुख्यतः जामीनचे तीन प्रकार असतात: अटकपूर्व जामीन, नियमित जामीन आणि डिफॉल्ट जामीन. आता जनरली आपण हे दोन शब्द हमेशा ऐकतो, अटकपूर्व जामीन आणि रेग्युलर जामीन. अटकपूर्व जामीन हे की अटक होण्यापूर्वी, म्हणजे पोलिसवाल्याकडून अटक होण्यापूर्वी आपण जे जामीन घेतला जातो त्याला अटकपूर्व जामीन म्हणतो. आणि जे जामीन अटक होऊन आपण जामीन घेतो त्याला रेग्युलर जामीन असं म्हटलं जातं. पण आपण आज एक नवीन संकल्पना बघणार आहोत, डिफॉल्ट जामीन. डिफॉल्ट जामीन म्हणजे काय याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तत्पुरती मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि शेवटी सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या कायद्यामध्ये जेव्हा सुरूपासून सांगायचं म्हणलं तर एखाद्यावर गुन्हा दाखल होतो. गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्याला अटक करतात. अटक केल्याच्या नंतर त्याला सन्मान न्यायालयासमोर हजर करतात आणि हजर झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तपास करून सन्मानी न्यायालयामध्ये चार्जशीट आणि चार्जशीट किंवा त्याला मराठीतून दोषारोपपत्र दाखल केले जाते. आता हा प्रकार आहे, समजा एखाद्याला सन्मानी न्यायालयानं जर अटक केल्या जामीन दिला नाही तर नंतर चार्जशीट दाखल केल्यावर सुद्धा आपण जामीन दाखल करतो, त्याला रेग्युलर जामीन म्हणतात. एखादा FIR झाला, आपल्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला आणि आपल्याला पोलिसवाल्याची अटक व्हायची भीती वाटत असेल तर आपण सेशन कोर्टामध्ये अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल करतो. मग आता हा डिफॉल्ट जामीन काय भानगड आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण हीच संकल्पना समजून घेणार आहोत. खर तर कायद्यामध्ये तपास करण्यासाठी किती दिवस लागावा हा नमूद कुठंच नाहीये. एखादा गुन्हा घडला, आरोपीला अटक केली आणि तो संबंधित आयोग जो आहे, तपासिक अंमलदारानं किती दिवसामध्ये तपास पूर्ण करावा ह्याचं बंधन घातलेलं नाहीये. पण आता नवीन ह्याच्यानुसार BNSS नुसार जे की वुमेन असॉल्ट आहेत, जे महिलेबद्दल जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी 60 दिवसामध्ये तपास करावा असं त्याच्यामध्ये नमूद केलं, कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे. पण ते महिलेबद्दल जे गुन्हे सोडले तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये किती दिवसामध्ये तपास पूर्ण करावा लिहिलेला नाही. पण किती दिवसामध्ये जर सन्मान न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करायला पाहिजे. जर आरोपी तुरुंगामध्ये असेल, जर आरोपी जेलमध्ये असेल, जर आरोपी जामीनावर सुटला नसेल तर ते किती दिवसामध्ये तुम्ही दोषारोपपत्र दाखल केल्या पाहिजे याची कालमर्यादा कायद्यामध्ये ठरवून दिलेली आहे. मग आता ते कालमर्यादा काय आहे, जर एखाद्या गुन्ह्यामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त सजा आहे, त्या गुन्ह्यामध्ये तपासिक अंमलदाराने, म्हणजे जो तपासिक अंमलदार आयोग आहे, त्यांनी 90 दिवसाच्या आत त्या आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र सन्मानी न्यायालयात दाखल केलं पाहिजे. किंवा ज्याच्यामध्ये 10 वर्षापेक्षा कमी सजा आहे, ते 10 वर्षापेक्षा कमी सजा आहे त्या गुन्ह्यामध्ये तपासिक अंमलदारानं, आयोगाने त्या संबंधित आरोपीच्या विरुद्ध 60 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल करायला पाहिजे. हे कायद्यानं सांगितलेलं आहे. केव्हा परिस्थिती उद्भवते, जर आरोपी जेलमध्ये असेल, तुरुंगामध्ये असेल तर. आरोपी चार्जशीट दाखल केलं म्हणजे तुमचा तपास संपला असा त्याचा अर्थ होत नाही. किंवा चार्जशीट दाखल झाली नाही किंवा दाखल करायची आहे, चार्जशीट पूर्वनी चार्जशीट सुद्धा दाखल करायला. त्यामुळे किंवा किती दिवसामध्ये तपास पूर्ण झाला पाहिजे हा याच्यामध्ये जनरली नाहीये. तर आता हे सगळ्या गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत. जर समजा आरोपी तुरुंगामध्ये आहे, आता एखाद्या हत्येच्या केसमध्ये, मर्डरच्या केसमध्ये आरोपी तुरुंगामध्ये आहे, आरोपी तुरुंगामध्ये असताना एखाद्या तपासिक अंमलदारानं जर 90 दिवसामध्ये चार्जशीट दाखल केली नाही, 90 दिवसामध्ये त्या आरोपीच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं नाही, तर त्यावेळेस आरोपीला कायद्याने एक अधिकार दिलेला आहे, त्याला आपण म्हणतो डिफॉल्ट जामीन. त्यावेळेस आरोपीला जामीन मागण्याचा अधिकार आहे 90 दिवसामध्ये जर चार्जशीट दाखल केली नाही तर. ज्या गुन्ह्यामध्ये समजा 10 वर्षाच्या कमी शिक्षा आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये 60 दिवसाच्या आत आयोगानं जर दोषारोपपत्र सन्मान न्यायालयात दाखल केलं नाही तर त्याला 61व्या दिवशी त्या आरोपीला जामीन मागण्याचा अधिकार निर्माण होतो, जो कायद्याने त्याला अधिकार दिलेला आहे.
हा अधिकार, त्याच अधिकाराला आपण डिफॉल्ट जामीन असं म्हणतो, जे की न्यायालयाला सुद्धा जामीन देणं बंधनकारक आहे. न्यायालयाला सुद्धा डिस्क्रिशन पॉवर तिथं वापरता जमणार नाही. जर 10 वर्षापेक्षा वरची शिक्षा असेल, त्याच्यामध्ये 90 दिवसामध्ये दाखल केलं असेल, तर 91व्या दिवशी समजा एखादा हत्येमधला आरोपी आहे आणि 90 दिवसामध्ये नाही दाखल केली, तर 91 दिवसामध्ये तो सन्मानी न्यायालयाला जामीन मागू शकतो आणि सन्मानी न्यायालयाला जामीन देणं त्याला बंधनकारक आहे. आता कसं असतं, ट्रायल कोर्ट वेगळं असतं आणि रिमांड कोर्ट वेगळं असतं. आता 302 मध्ये कसं असतं, समजा आता 101 BNSचं 101, IP चं 302. आता जो BNS आहे तो 101. तर मर्डरच्या केसमध्ये समजा आरोपीला अटक केल्याच्या नंतर मॅजिस्ट्रेट समोर हजर करतात आणि हजर केलं तर जनरली काय असतं की ज्या गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा आहे, जन्मठेप आहे, अशा गुन्ह्यामध्ये मॅजिस्ट्रेटला बेल मागायला जमत नाही किंवा ते द्यायला जमत नाही. मग आता एखादा गुन्हा आहे, जो मर्डरचा, हत्येचा गुन्हा आहे, त्याच्यामध्ये फाशी बी होऊ शकते. त्यामुळे ट्रायल कोर्ट म्हणजे ज्या कोर्टामध्ये तुम्ही प्रोड्यूस केलं मॅजिस्ट्रेट समोर, ते मॅजिस्ट्रेटला जामीन द्यायला जमत नाही. मग आपण ते जामीन सेशन कोर्टाकडे जनरली मागत असतो. परंतु समजा जामीन मागण्याचा तुम्हाला अधिकार केव्हा बी आहे, चार्जशीट दाखल झाल्याच्या अगोदर बी आहे, चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर बी आहे. उदाहरणार्थ तुम्ही समजा चार्जशीट दाखल एका हत्येच्या केसमध्ये चार्जशीट दाखल होण्याच्या अगोदर तुम्ही जामीन दाखल केली आणि तो जामीन सन्माननीय सेशन कोर्टाने तुमचा, जिल्हा सत्र न्यायालयाने तुमचा तो जामीन रिजेक्ट केला, नामंजूर केला. पण 90 दिवस होऊन गेले आणि 90 दिवसापर्यंत तपासिक अंमलदारानं जर चार्जशीट दोषारोपपत्र तुमच्या विरुद्ध दाखल केलं नाही, तर 91व्या दिवशी तुमचा तो हक्क आहे, तुम्हाला तो कायद्याने दिलेला अधिकार आहे. तुम्ही ट्रायल कोर्ट सोडून द्या, तुम्ही JFC मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये सुद्धा, ज्या कोर्टामध्ये तुमचा रिमांड मिळेल त्या कोर्टामध्ये तुम्ही जामीन मागू शकतो आणि ते जामीन देण्याचा अधिकार बंधनकारक आहे न्यायालयावर आणि जामीन तुम्हाला मिळू शकते. त्याला नाही म्हणण्याचा, सन्माननीय न्यायालयाला तुम्हाला जामीन नाकारण्याचा अधिकारच नाही. त्यावेळेस तो अधिकार तयार होतो, त्याला असं आपण डिफॉल्ट बेल असं म्हणतो, डिफॉल्ट बेल. आणि ज्याच्यामध्ये 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे आणि 60 दिवस झाला आरोपी तुरुंगातच आहे, जेलमध्येच आहे आणि तपासिक अंमलदारानं आयोगानं चार्जशीट दाखल केलं नाही, 61व्या दिवशी तुम्हाला तो डिफॉल्ट जामीन मागण्याचा अधिकार तयार होतो आणि जामीन दाखल केल्यावर तुम्हाला जामीन देणं हे सन्माननीय न्यायालयाला बंधनकारक आहे. तर मित्रांनो, ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज सबस्क्राईब करा.